नमस्कार, मी संकेत दीपक हाके, राहणार खोर, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा. आपल्या आनंद ॲग्रो एजन्सीचा संचालक आणि आपल्या आनंद ॲग्रो एजन्सीला सुरुवात होऊन जवळपास 4 ते 5 वर्ष झालेले आहेत. मी स्वतः एक म्हणजे दुकान सोबतच एक शेतकरीसुद्धा आहे आणि पूर्ण आपल्या शेतकरी बांधवांच्या समस्या समजून घेऊन त्यांच्या प्रश्नांवर उत्तरं शोधण्याचं काम मी हे नेहमीच करत असतो. आणि ह्या प्रश्नांना उत्तरं ही कुठं द्यायची, तर मी माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल हे सुरू केलेलं आहे आणि यूट्यूबचं नाव आनंद ॲग्रो एजन्सीज आहे. तर या चॅनलवर मी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं ही शेतकरी वर्गांना देत असतो. तर शेतकरी मित्रांनो, पूर्वीपासूनच शेतकरी मित्रांना जी समस्या ही फेस करावं लागत आहे ती म्हणजे तणांचा नायनाट हा 100% सोयाबीन या पिकात होत नाही. त्यासाठी बरेच शेतकरी मित्र अनेक उपाययोजना करतात, जसं की कॉम्बिनेशन्स जे वापरतात. तर ह्याच्यामुळे सुद्धा सोयाबीनमध्ये पाहिजे तसा आराम मिळालेला नाही. तर शेतकरी बंधूंनो, जेव्हापासून मी आनंद ॲग्रो एजन्सीजला सुरुवात केली, म्हणजे आमच्या दुकानाला सुरुवात केली, तेव्हापासून दरवर्षी शेतकरी मला एकच प्रॉब्लेम सगळ्यात मोठा सांगत आले, ते म्हणजे सोयाबीन या पिकातील तणनाशक. तर तण कुठलीही असो, ते केने असो, 2 प्रकारचे केने असो, गोल पानांचा केना आणि खाली पसरत जाणारा केना असो, की गाजर गवत असो, ज्याला काँग्रेस ग्रास म्हणतात, अशी भरपूर तणं हे कुठल्या ना कुठल्या म्हणजे सगळ्याच तणनाशकांनी जात नाहीत. दरवर्षी मी प्रत्येक वेगवेगळ्या कंपनीचं हे तणनाशक आपल्या शेतकरी बांधवांना देत आलेलो आहे. पण प्रत्येक तणनाशकाचा रिझल्ट हा कुठे ना कुठे कमी जास्त दिसत आला. कोणत्या तणनाशकाने कोणतं तण मेलं, कोणी नाही मेलं, हे बऱ्याच ठिकाणी दिसत आलं. गेल्या 2-3 वर्षापासून पारिजात या कंपनीचं काम आपल्याकडे असल्यामुळे त्यांचे एक प्रतिनिधी आपल्याकडे एक दिवस आले आणि त्यांनी एका नवीन तणनाशकाबद्दल आपल्याला सांगितलं आणि त्याचे काही डेमो हे आसपासच्या एरियामध्ये टाकलेले होते. ते डेमो बघण्यासाठी आम्ही तात्काळ तिथे गेलो आणि तिथे खूप अप्रतिम रिझल्ट हे आपल्याला पाहण्यासाठी मिळाले. सगळ्या प्रकारचं तण हे त्या तणनाशकांनी म्हणजे तिथे रिझल्ट आलेला होता. तिथे गेल्यानंतर असं बघितलं की बाजारात जेवढे पण तणनाशक आहेत ते पारिजातचं जे नवीन उत्पादन आलेलं आहे, पूर्ण तणनाशकांची तिथे प्रॅक्टिकल घेतलेलं होतं. तर यामध्ये असं दिसलं की या सगळ्या तणनाशकांपेक्षा काहीतरी वेगळे आणि उत्कृष्ट रिझल्ट हे या प्रोडक्टचे आम्हाला दिसले. तिथे चर्चा सुरू असताना तिथे पारिजातच्या प्रतिनिधींनी आम्हाला पूर्णतः त्याबद्दल माहिती दिली. त्याचा जो डोज आहे तो 400 मिली प्रति एकर आहे आणि पेरणीनंतर 15 ते 18-20 दिवसात ते फवारलं गेलं पाहिजे. आणि तण जेव्हा 2 पानावर असतं, 3 पानावर असतं, तेव्हा ते फवारलंच गेलं पाहिजे. याचे उत्कृष्ट असे रिझल्ट आम्ही बघितलेले आहेत. सगळ्या प्रकारचे केने, गाजरगवत, सगळ्या प्रकारचं तण याने आम्हाला गेलेलं दिसलं. तरी माझी सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की पारिजात कंपनीचं प्रोडक्ट हे अवश्य वापरून बघावं. याचे अप्रतिम आणि तुम्हाला समाधान भेटेल असे रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील. तरी पारिजात कंपनीला एकच विनंती आहे की येणाऱ्या पुढच्या सीझनपर्यंत आपला हा प्रोडक्ट लवकरात लवकर बाजारात आणावा. धन्यवाद.